व्हेरी वॉर्म वेलकम टू अवर इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. आपल्या इंग्रजी शिकण्याच्या क्लासेसमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण ह्या क्लासमध्ये अगदी सुरुवातीपासून इंग्रजी बोलायला शिकतो, तेही साध्या सोप्या भाषेमध्ये. चला तर मग आपण वेळ न वाया घालता इंग्रजी शिकूया, तेही अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये. ते कसे, चला बघूया. कालच्या क्लासमध्ये आपण काय पाहिलं होतं की वर्तमान काळामध्ये आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल माहिती कशी देतो आहोत, की मी कशी आहे, मी काय आहे, माझ्याजवळ काय आहे हे सांगतो आहेत. आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत की आता वेळ गेलेली आहे, म्हणजेच काय, भूतकाळ झालेला आहे. एखादी वेळ निघून गेलेली असते त्याला आपण काय म्हणत असतो, भूतकाळ म्हणत असतो. तर वेळ गेली आहे, त्यानंतर त्या घडलेल्या गोष्टींना आपण कसे सांगणार आहोत ते बघूया. ह्या घडलेल्या गोष्टी सांगण्याच्या पण दोन संकल्पना आहेत, दोन कॉन्सेप्ट आहेत. ते दोन कॉन्सेप्ट कोणते ते बघूया. चला, काय म्हणणार आपण, भूतकाळ. भूतकाळाला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये, पास्ट टेन्स. पास्ट टेन्स. ओके. ह्या पास्ट टेन्सच्या दोन संकल्पना आहेत ज्या आपण काल पाहिल्या. ओके. ती म्हणजे टू बी आणि दुसरी आहे टू हॅव. टू बी म्हणजे असणे, टू हॅव म्हणजे एखाद्याकडे मालकी असणे. ओके. मालकी असणे. या आहेत आपल्या आजच्या दोन संकल्पना, दोन कॉन्सेप्ट. टू बी म्हणजे असणे, टू हॅव म्हणजे मालकी असणे. टू बी साठी आपण काय वापरलं की एखादी गोष्ट आपल्याला सांगायची आहे, जसं मी शिक्षिका आहे, मी आजारी आहे, मी उदास आहे, हे सांगण्यासाठी आपण टू बी सोबत एम इज आर चा वापर केला. आणि टू हॅव साठी हॅव आणि हॅज चा वापर केला. तर टू हॅव साठी काय वापरलं होतं आपण की एखाद्या व्यक्तीकडे म्हणजे कुणाकडे तरी काय असणार आहे, कुणाकडे, कुणाला, कुणाजवळ, कुणाकडे, कुणाला, कुणाजवळ कशाची तरी मालकी असणार आहे. आणि या ठिकाणी मी काय आहे, मी कशी आहे हे सांगण्यासाठी आपण हे वापरणार आहोत. म्हणजे माझ्याकडे का, मी काय आहे, मी कशी आहे, आणि माझ्याकडे काय आहे आणि मला काय आहे यासाठी. ओके. ते आता या ठिकाणी या दोघी संकल्पना शिकत असताना आपल्याला एखादी वेळ निघून गेली आहे त्यासाठी आपण काय वापरतो, होते. माझ्याकडे दोन सनग्लासेस होते, माझ्याकडे दोन पेन होते, माझ्याकडे दोन गाड्या होत्या. हे काय होत्या, आता आहे का नाही, तर होत्या हे सांगण्यासाठी. म्हणजे एखाद्या वेळेस वेळ निघून गेलेली म्हणजे ती कालची घटना असेल असं नाही, ती सकाळी पण एखादी गोष्ट घडलेली असते, तेही आपण या ठिकाणी होते म्हणून सांगत असतो, त्याला भूतकाळ म्हणत असतो. सकाळी घडलेली घटना. सगळी वाक्ये कोणती आहेत, आय, ही, शी, नेम, दे, बी आणि यू. ही काय सुरुवातीला येणारी शब्द आहेत. मग आयला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, मी, हिला तो, शीला ती, नेम व्यक्तीचे नाव, व्यक्तीचे नाव, दे म्हणजे ते सर्वजण, ते सर्वजण, वी म्हणजे आम्ही किंवा आपण, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. ओके. आता हे एक वाक्य बघूया.
मी शिक्षिका होते. मी शिक्षिका होते. पहिला आहे मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? आय. ओके. शिक्षिका म्हणजे टीचर. या ठिकाणी होतोचा सेन्स काय होत आहे? होतो यासाठी आपण वॉज आणि वर ह्या दोघांचा उपयोग करणार आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो की जसं एखादं काम करण्यासाठी आपल्याला मदतीची गरज असते, घरामध्ये सर्व कामं आपण एकटे करू शकत नाही, तर आपण सर्वांना ती कामं डिव्हाइड करून देतो आणि सर्व मिळून ती कामं करत असतो. तसंच वाक्यामध्ये काम करणारा म्हणजे क्रियापद आपल्याला गरजेचं असतं, ज्याला आपण हेल्पिंग वर्क म्हणतो. ओके. जे आपल्याला काय करत असतं? वाक्य तयार करत असताना मदत करत असतो. घरातही आपल्याला कुणीतरी मदत करत असतो तेव्हाच आपली कामं होतात. तसंच या वाक्यामध्ये आहे की आपल्याला हे मदत करत असतात. वॉज, वर, एमिजार, हॅव, हॅज याच्याशिवाय वाक्य पूर्ण होतच नाही. वॉज आणि वर याला काय म्हणायचं? वेअर म्हणायचं नाही. द करेक्ट प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस वर्ड इज वर. WERE वर. वॉज आणि वर या दोघांना कुठे आणि कसे वापरायचे आहे ते पाहायचं आहे. आय साठी ही, शी, इट, नेम या सर्वांसाठी काय वापरणार आहेत आपण? वॉज. आणि ते, ही, यू या सर्वांसाठी आपण काय वापरणार आहोत? वर. म्हणजेच काय की एक व्यक्ती असेल त्यासाठी वॉज वापरायचे. एक व्यक्ती असेल त्यासाठी वॉज वापरायचे. एकापेक्षा जास्त म्हणजे दोनापेक्षा जास्त व्यक्ती असेल त्याच्यासाठी वर वापरायचे. अनेक व्यक्ती, अनेक व्यक्तींसाठी वर, एका व्यक्तीसाठी वॉज वापरायचे आहे. मग मी कोण आहे? मी एक व्यक्ती आहे, तर त्यासाठी काय वापरणार आपण? आय. मग आय सोबत काय वापरणार? वॉज. काय झालं वाक्य? आय वॉज टीचर. मी शिक्षिका होते, आता नाही आहे. आता वळूया आपण दुसऱ्या कॉन्सेप्टकडे. दुसरी कॉन्सेप्ट काय आहे? टू हॅव म्हणजेच काय? मालकी असणे. या ठिकाणी जरी आपण वाक्य घेतलं की एखाद्याकडे, एखाद्या जवळ कशाची तरी मालकी असणे म्हणजे त्या वस्तूवर त्याचा अधिकार असणे, ती वस्तू त्याची असणे. तर यासाठी आपण एक वाक्य घेऊया हे संकल्पना समजण्यासाठी की माझ्याकडे 2 गाय होत्या. माझ्याकडे 2 गाय होत्या. माझ्याकडे 2 गाय होत्या. माझ्याकडे काय? सुरुवातीला येणारे शब्द. सुरुवातीला येणारे शब्द कोणते आहेत? आय, ही, शी, नेम, दे, वी, यू. ही काय? सुरुवातीला येणारे शब्द आहे. आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, नेम म्हणजे व्यक्तीचं नाव, मुलगा, मुलगी, कोणाचंही नाव, दे म्हणजे ते सर्वजण, वी म्हणजे आम्ही किंवा आपण, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तर या ठिकाणी आहे आय म्हणजे काय? मी. मी म्हणजेच काय? माझ्याकडे. कुणाकडे? माझ्याकडे. वाक्यात जेव्हा कडे, ना, जवळ अशी आलेली असतील तर ती कुणाची वाक्य आहेत? हॅवची वाक्य आहेत. ओके. माझ्याकडे म्हणजे आय. काय होत्या? 2 काउज. ओके. काउज. ओके. एकापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण काय वापरणार आहोत? एस वापरणार आहोत.
एक नाहीये, एक असेल तर वन काऊ, ऑन अदरवाइज अ काऊ म्हटलं असतं, पण दोन काऊ आहे म्हणून काऊज. ओके, एस लावलेला आहे आपण या ठिकाणी. तर ह्या सर्वांसाठी आपण होते हे सेन्स देण्यासाठी काय वापरणार आहोत? हॅड वापरणार आहोत. हॅड. मग या सर्वांसाठी सुद्धा काय हॅडच वापरलं जाणार आहे. हे वाक्य कसं तयार होईल? आय हॅड 2 cows. माझ्याकडे 2 गायी होत्या. अशा या 2 संकल्पना आहेत. पुन्हा एकदा रिपीट करूया आपण की ज्या वाक्यामध्ये काय किंवा कसं असं दर्शवायचं असेल, कसा आहेस, कशी आहेस, कसे आहेस हे दर्शवायचं असेल तर त्या ठिकाणी वॉज आणि वरचा उपयोग करता आणि एखादी गोष्ट आपल्याकडे आहे, होती, आपल्या जवळ आहे, आपल्याला आहे हे दर्शवण्यासाठी आपण काय करतो? हॅड याचा उपयोग करतो. म्हणून आपण अजून वाक्य बघूया जेणेकरून तुमच्या संकल्पना अजून स्पष्ट होतील. नंबर 2, ते उदास होते. उदास मीन्स अपसेट. ते म्हणजे ते सर्वजण म्हणजे दे. काय एकापेक्षा जास्त आहे त्यासाठी काय वापरणार आपण? वर. दे वर कसे होते? अपसेट, उदास. ती एकटी होती. ती एकटी होती. ती साठी काय वापरणार आपण? शी. होतीसाठी शी आहे म्हणून एक आहे म्हणून वॉज. एकटीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अलोन. वाक्य बघूया. आम्ही भुकेले होतो. आम्ही भुकेले होतो. आम्ही साठी काय वापरणार आपण? वी. एकापेक्षा जास्त आहे, अनेक आहेत म्हणून वर. होतो काय होतो? भुकेले मीन्स हंग्री. नेहाकडे पैसे होते. नेहाकडे पैसे होते. नेहा म्हणजे काय? एक मुलगी आहे. काय आहे ते? नाव, नेम. मग काय नेम आहे म्हणून नेमच्या जसं तसं ते घ्यायचं असतं. नेहा कडे आलेला आहे वाक्यामध्ये, म्हणजे हे वाक्य कसं समजायचं? हॅडचं वाक्य आहे. होते आहे म्हणून त्यासाठी आपण काय वापरणार आहोत? हॅड वापरणार आहोत. काय होते? पैसे, मनी. पैशाला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण मनी. नेहाकडे पैसे होते. नेहा हॅड मनी. पुढचं वाक्य घेऊया. तिच्याकडे लॅपटॉप होता. तिच्याकडे म्हणजे ती म्हणजे शी होतासाठी काय वापरणार आपण? हॅड. शी हॅड काय होतं तिच्याकडे? लॅपटॉप. पुढचं वाक्य घेऊया. अशाद्वारे आपण संकल्पना समजून घेतो. अनेक वाक्यांचा जर सराव केला तर नक्कीच ही संकल्पना लवकर सर्वांच्या लक्षात राहील. पुढचं वाक्य घेऊया. त्याच्याकडे
बॅट होती. त्याच्याकडे बॅट होती. तो त्याच्याकडे मीन्स तोला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ही होती साठी हॅड वापरणार आहोत आपण. ही हॅड बॅट. अशा प्रकारे आपण दोघं संकल्पना समजून घेतलेल्या आहोत की भूतकाळात आपण ही वाक्य कशी बोलणार आहोत, म्हणजे गेलेल्या घटनेसाठी आपण काय बोलणार आहोत की आपल्याकडे काय होतं, मी कशी होते, मी काय होते हे सांगण्यासाठी, किंवा इतर व्यक्ती काय होते, कसे होते हे सांगण्यासाठी या दोन संकल्पना आपण आज अभ्यासल्या आहोत.